नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर काय पुण्यामध्ये आहे, बसची वाट पाहतोय. PMT काही येत नाही. खूप वेळ झाला वाट बघून बघून थकलोय. काय होणार कोणास ठाऊक. कांदळे वहिनींना भेटायला जायचंय. अनेक लोक मला ओळखतात, त्यामुळे येऊन भेटतायत, नमस्कार करतायत. बसवाला काही येत नाही. प्रॉब्लेम हाच आहे. करणार काय. हे बघा खूप लोक येऊन भेटतात. काय करणार. आमच्याकडे तुम्ही येणार आहे. तुमच्याकडे म्हणजे आमच्या घरी कांदळे का. चिखले चिखले कांदळे. हा चल चला लवकर तर चला. पुणे कोथरूड येथील आझाद नगर मधील पूजा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ दीप्ती सुनील चिखले बहिणींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकताय. नमस्ते. नमस्ते. संपूर्ण नाव. दीप्ती सुनील चिखले. हो असा आठवण्याचा का प्रयत्न केला. नाही असं काही नाही, चुकून तोंडामध्ये माहेरचं नाव होतं ना. माहेरचं काय नाव आहे. दीप्ती श्रीधर पवार. दीप्तीच ना. हो हो. पण तरी माहेर अजून विश्वास बसत नाही का लग्न झालंय आपल्या. कधी झालं. 1.5 वर्ष होईल जानेवारी महिन्यात. म्हणजे काय आता झालंच. माहेर कुठलं. माहेर इथे पुण्यामध्येच डहाणूकर कॉलनी. डहाणूकर कॉलनी. बरं. आणि काय करता तुम्ही. मी लेक्चरर आहे कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये. हा. मोठ्या मुलांना शिकवता. हो 11वी 12वी. काय शिकवता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन IT. टेक्नॉलॉजी. वा IT. उत्तम. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव. सुनील संतराम चिखले. काय करता आपण. मी मोका म्हणून आहे, ज्योतिराव फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तिथे स्टोअर मॅनेजर. स्टोअर मॅनेजर म्हणून. सगळ्यांची ओळख करून द्या म्हणजे. हो. सासूबाई सासरे नमस्कार. ते माझे दीर आहे. जुळे नाही का? ही माझी जुळे. आई आहे. हो जुळेत. ही माझी आई, माझे वडील. त्यानंतर ही बहीण आहे लहान संपदा. ही मोठी बहीण आहे तृप्ती. आणि ही माझी लहान जाऊ आहे. नमस्ते. या माझ्या शेजारच्या काकू. आणि ही वैष्णवी त्यांची मुलगी. आता खेळ खेळायला सुरुवात करूया. मला सांगा लग्नानंतर 1.5 वर्षात काय फरक पडला तुमच्या आयुष्यात. फरक म्हणजे तसा जास्त काही नाही, पण लग्नाच्या आधी स्वयंपाक वगैरे काहीच येत नव्हता मला. लग्नानंतर सगळं आता यायला लागलं. हा. पण मला सांगा तुमच्या मिस्टरांचे जुळे भाऊ आहेत. तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्हाला असं नाही का झालं आया आया नाही असं नाही झालं. नाही कधीच नाही. थोडासा फरक आहे त्यांच्यामध्ये. आहे नाही बरोबर आहे. पण पहिल्यांदा बघायला आले असेल समजा किंवा भेटले असेल तर अगं आहे ग मैत्रिणी बोलले अगं बघ एकच माणूस 2-2 दिसतोय वगैरे असं नाही झालं का. Actually- डोळे चोळून नाही अरे असं कसं दिसतंय. माझं अरेंज मॅरेज नाहीये, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे. अरे मला माहिती आहे म्हणजे माहिती हा, होतं. पण तरी त्यांना जेव्हा भेटून- पहिल्यांदा कळलं फर्स्ट टाइम ज्या वेळेला भेटले ना, मी दोघांनाही एका वेळेला भेटले ना, त्यावेळेला मी खरंच म्हणजे काय reaction surprise झाले होते. मी दोघांकडे बघत होते. म्हणजे पटकन लक्षात नाही आलं माझ्या, पण नंतर लक्षात आलं. म्हणजे जेव्हा त्यांनी स्वतःहून बोलायला सुरुवात केली ना की हे माझे भाऊ आहेत म्हणून तेव्हा लक्षात आलं. मेरे कर्नार्जुन आएंगे. वही 2 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न. किचन मध्ये असलेल्या कपाटात एकूण किती हँगर आहेत. 13. 13 उत्तर बरोबर आहे. वहिनी कधी मोजले हो तुम्ही. हे 300 रुपये तुमचे झाले. तर दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा. अक्षर आहे स. सौभाग्यकांक्षिणी करतात गौराईची पूजा. सुनील रावांचं नाव घेऊन घेते मी रजा. 300 रुपये आणखी जाऊया. पुणे कोथरूड गावठाण येथील शांती पुष्प हाईट्स मध्ये राहणाऱ्या सौ ग्रीष्मा सचिन कांदळे बहिणींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. नमस्कार. संपूर्ण नाव. ग्रीष्मा सचिन कांदळे. माहेर कुठलं. सातारा. सातारा प्रॉपर. बर अच्छा. काय करता आपण. ब्युटिशियन आहे. ब्युटिशियन. हा. कधी झालं लग्न. 5 मार्च 2009. 2009. आत्ता म्हणजे परवा. परवा नाही 8 महिने. हा? 8 महिने झाले. म्हणजेच परवा. हो. आपलं काय 8 महिने कसे गेले कळलं का हो तुम्हाला. नाही. मग काय का. आपलं संपूर्ण नाव. सचिन श्रीकृष्ण कांदळे. काय करता आपण. मी फोटोग्राफर आहे, प्रोफेशनल फोटोग्राफर. प्रोफेशनल फोटोग्राफर आहात. यांचा फोटो कधी पाहिला तुम्ही. हा यांचा फोटो म्हणजे
नात्यातच ओळख झाली अशी. एक ऑर्डरला गेलेलो. पण फोटो तर पाठवला असेल की नाही? हा, फोटो पाठवलेला ना. मग तो फोटो बघून तुम्ही काय म्हटलं, काय मस्त मुलगी आहे का काय? हा जो लाईट पडलाय फोटोवरचा हा बरोबर नाही. फोटोग्राफर असल्यामुळे आम्हाला माहिती आहे ना. एक्झॅक्टली फोटो मध्ये बघितलं आणि समोर बघितलं त्याच्यात फरक असतो. तीच तर बायकोची सिरियल हा. बघितल्यानंतर काय होतं, बायकोनी किती चांगलं काम केलं पाहिजे, हा हे कसं लावलेलं आहे ते, असं ते समोर प्रत्यक्ष जेव्हा बघितलं तेव्हा कळलं खरं काय खरं रूप. काय वाटलं ते रूप? हा, म्हणजे बघितलं एकदम हे झालं की काय हा. तारा झनकारला इथं. हो, म्हणजे मला असं वाटलं की आपल्यासाठी योग्य मुलगी येईल. आपल्यासाठी हीच बनलेली आहे. हो मग आता 8 महिन्यात काय बरोबर वाटते का? हो, एकदम छान. हो, नाही तर कशाला आलो असतो. नाही का? एकदम छान वाटतं. ओळख करून द्या वहिनी सगळ्यांची. ह्या माझ्या जाऊबाई, ह्या सासूबाई, हे सासरे, हे चुलत सासरे, ही जाऊबाईंची बहीण, ही नणंद आणि हे ह्यांचे मिस्टर. वहिनी एक बरं आहे, सतत हसत असतात. हो. चांगलं, हसत राहा, अशाच हसत राहा. आणि आम्ही आता असेच खेळत राहू. खेळ सुरू करूया. तुम्ही काय करता? मी आता ब्युटिशियन आहे, पार्लरमध्ये जॉब करते. जॉब करता? बर. हो, पुरुषांसाठी काय नाही ब्युटिशियन वगैरे पुढे असं सगळ्या बायकांनी सुंदर दिसायचं का? असतात ना. पुरुष हा जातीवंत सुंदर असतो. असतात ना जेंट्स पार्लर. जेंट्स पार्लर असतात? हो. मला नाही माहिती, मी कधी जातच नाही हो तिकडं. आपलं काय काम पडतं नाही का? हा. बर वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस तुम्हाला मिळणार. प्रश्न क्रमांक पहिला, किचन मधल्या मांडणीवर एकूण छोटे मोठे स्टीलचे किती तांबे आहेत? 11. 11. कधी मोजले वहिनी? कधी मोजले खरं सांगा. काल. काल मोजले. हे घ्या. त्यातलं जर कुणी एक पाणी प्यायला घेतलं असतं नंतर ठेवला असतं दुसरीकडे तर नाही. परत आज सगळं बघितलं व्यवस्थित आहे का नाही? आज सकाळी बघितलं. आम्हाला माहिती आहे. उखाणा घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की उखाणा घ्यायचा आहे. अक्षर मी तुम्हाला देणार 10 सेकंदाच्या आत. अक्षर आहे च. च. च चिमणीचा, च चोचीचा, च चमच्याचा आणि च असा पण होतो ना. नाही आलं वहिनीला उत्तर. आता काय करायचं बघ? मला तुम्हाला विचारायचं झालं की तुम्ही प्रेमात पडला. हो, का पडला? आवडली म्हणून आणि लांब केस आहेत म्हणून. लांब केस आहे म्हणून. सुंदर आहे म्हणून. आणि केस गळले सगळे. नाही काय केस, मग काय प्रेम नाही करणार? नाही तसं नाही, सुंदर आहे, स्वभाव चांगली आहे. स्वभावाने चांगले. अच्छा, बरं. कसं विचारलं त्याला? मग ती म्हणली मला तुमचं सगळं स्वभाव वगैरे आवडतो. तर मी म्हणलं तू पण मला आवडतेस. मग झालं बरोबर. त्याची आदली रात्र कशी होती जेव्हा विचारलं? त्याची आदली रात्र होती काय ना, टेन्शन मध्ये होतो. त्यांची झोप आली का? नाही आली. नाही आली ना. आता आता व्यवस्थित व्यवस्थित. सगळं छान. तुम्हाला कसं काय आवडलं का पोराने लव्ह मॅरेज केलं? खरं सांगा. खरं सांगा. खरंच आवडलं. आधी नसेल आवडलं, नंतर स्वभाव बघून आवडला? नाही, मी कधीच विरोध केलेला नाही. नाही. नाही, नाही कधीच. आईने खूप मदत केली. आई खूप प्रेमळ आहे. आई आप्पांनी. दोघंही आई आप्पा अप्पा, माझे सासू सासरे माझी मोठी दोघे. बहीण आहे, तिने लहान बहीण आहे. सगळेजण दादीने, घराचे जिजूंनी खूप सपोर्टिव्ह मदत आहेत केली. एकदम. सगळे सपोर्टिव्ह. असं घर पाहिजे, त्याच्या घर बसतं. नाही तर कुठलं तिच्या घरच्यांनी घर असतात का हो? गालीचे असतात, पैसे असतात, झुमरं असतात, गाड्या आहे आणि कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. काय करायचं असलं घर? तुमच्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला म्हणजे. सपोर्ट केला, सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि आज या महाराष्ट्रात तुमचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला फार आनंद झालेला आहे. वा. तर आता आम्ही सपोर्ट करतो वहिनींना, पण बाकी सपोर्ट करणार बोलता येणार नाही. दागिना यांनी लपवलाय. 1 ग्रॅमचा दागिना आहे. इथे येतील, चित्र काढतील, तुम्ही जाऊन शोधून आणायचा. या सगळ्याला फक्त 1 मिनिट आहे. ओके, हा चला. सुरू झालं वेळ सुरू झाली. अजिबात एवढा वेळ नाही हो.
त्या वहिनी मला वाटतं ही मांडणी काढली ना तुम्ही दादा? हो बरोबर. तुम्ही मांडणीत गेला ना, वरती शोधलं, यांनी इथे कुठे बाण दाखवलाय? मांडणीच्या खाली ना, बरोबर? हो. तिथे बघितलंच नाही तुम्ही. तुम्हाला जुळं झाल्यानंतर काय वाटलं? मला एक ना कधी मला जुळं झालेली आई भेटलीच नाहीये, त्यामुळे आपल्याला लय उत्सुकता आहे. जुळं झालं तेव्हा काय वाटलं? कारण पहिले 2 मुलीच होत्या मला, हा, मागून 2 आणि एकदम झाले ना 2 एकदम. मग डॉक्टरनी पहिलेच सांगितलं हो. होतं 7व्या महिन्यात. जुळे असतील म्हणून हा. पण मुलगा का मुलगी हे नव्हतं सांगत. हे नव्हतं सांगितलं. पण मग झाल्यानंतर तुम्ही लहानपणी कसे ओळखायचे दोघांमध्ये? आता तरी मोठे झाले. पटकन ओळखच नव्हती होत. नाही? ते सारखे 2.5-3 महिन्याचे झाले ना, हा, सारखे दिसायचे. आणि मग हा जास्त आजारी पडला. अच्छा, बर. त्याच्यामुळे याची तब्येत कमी असायची आणि त्याची त्याची हा. तरी पण म्हणजे मग शाळेत लोक तक्रारी घेऊन असेल, मस्ती केली असेल ना दोघांनी मिळून? लय काय करायची अहो. हा? म्हणजे हा मस्ती करून कधी असं झालंय तुमच्या दोघांमध्ये? मस्ती तुम्ही केली, मार तुम्ही खाल्ला? झालं. बरं, असं केलंय का की पिक्चरला गेलेत, एकच तिकीट काढले, पिक्चरला गेलेत? हो केलं. हा? नाही आम्ही हे केलंय म्हणतात तुम्ही, थांबा. हा? काल एकदा आम्ही गेलो होतो पिक्चर मध्ये याला फिल्म बघायला. हा. आणि त्यानंतर मग हा आतमध्ये गेला तिकीट दाखवून, आणि नंतर मी तो म्हणून मी आत्ताच आतमध्ये गेलो म्हणून सांगून आतमध्ये गेलो. असं मध्ये त्याला फसवलं. आणि कॉलेजमध्ये तर खूप मजा आली. मॅडम वगैरे तर आम्हाला ओळखतच नव्हत्या. हा. आणि तो पुढे असायचा मी मागे असायचा. तो हुशार होता चांगला. हा. मग त्याचे सगळे पेपर बघून लिहित होतो. काय चाललंय? शिक्षिका आहात, बघा काय म्हणतायत ते.